श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। नवीन कोटिंग केबल टाकण्याचे काम 5 महिन्यांपासून प्रलंबित असल्याने माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल, कार्यकारी अभियंत्यांना काळे फासण्याचा प्रयत्न। ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या शूरवीर भारतीय सैनिकांच्या अतुलनीय पराक्रमाला वंदन करण्यासाठी भाजप महिला मोर्चा धुळे शहरातर्फे शहरातून काढण्यात आली सिंदूर रॅली। भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी शिंदखेडा तालुका शिवसेनेतर्फे 511 फूट लांब भव्य तिरंगा हातात घेऊन काढण्यात आली विजय तिरंगा रॅली। मंगलज्योती कलश रथयात्रेचे धुळ्यात स्वागत करीत शहरातून काढण्यात आली दुचाकी रॅली। आणि भीषण पाणी टंचाईच्या विरोधात संतप्त महिलांतर्फे विविध भांडी हातात घेऊन सामोडा चौफुली येथे करण्यात आले रास्ता रोको आंदोलन। आता बातमीपत्र विस्ताराने। भाजपच्या स्थानिक पदाधिकारी, आमदार व माजी खासदारांनी विनंती करूनही धोकेदायक विस्तार काढून नवीन कोटिंग केबल टाकण्याचे काम 5 महिन्यांपासून प्रलंबित असल्याने माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकाऱ्यांनी साक्री रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारत कार्यकारी अभियंत्यांना काळे फासण्याचा प्रयत्न करीत रोष व्यक्त केला। भाजपचे स्थानिक पदाधिकारी, आमदार व माजी खासदारांनी विनंती करूनही धोकेदायक विस्तार काढून नवीन कोटिंग केबल टाकण्याचे काम 5 महिन्यांपासून प्रलंबित असल्याने माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी साक्री रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारत काळे फासण्याचा प्रयत्न केला। याबाबत अधिक माहिती अशी की भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष भागवत चितळकर यांनी प्रभाग क्रमांक 11 मधील स्वामीनारायण कॉलनी, चंद्रशेखर आझाद नगर येथे त्यांच्या घरासमोरील वीज कंपनीची ओपन झालेली धोकेदायक तार काढून नवीन कोटिंग केबल तार टाकावी असा विनंती अर्ज महावितरणकडे केला होता। मात्र दीर्घकाळ प्रयत्न करूनही काम झालं नाही। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भेटून विनंती केली। वीज कंपनीचे अधिकारी जोशी यांच्याशी 2-4दा संपर्क साधला। त्यानंतर भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या लेटर पॅडवरून ही विनंती करण्यात आली। तसेच माजी केंद्रीय राज्यमंत्री, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आणि आमदार अनुभव अग्रवाल यांनी देखील चितळकर यांचे काम करून देण्याची विनंती केली। तरी 5 महिने उलटून गेले तरी सुद्धा काम न झाल्यामुळे शुक्रवारी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी वीज कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली व उपस्थित धुळे ग्रामीणचे कार्यकारी अभियंता यांना काळे फासण्याचा प्रयत्न केला। यावेळी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यासह ज्येष्ठ नेते महादेव परदेशी, कामगार आघाडीचे भागवत चितळकर, मंडळ अध्यक्ष पंकज दात्रक, युवा नेते सुहास अंपळकर, जयंत वानखेडकर, प्रकाश उबाळे, श्याम पाटील, मोहिनी दात्रक, सुनीता सोनार, उमा कळोले आदींसह नागरिक उपस्थित होते। नमस्कार, मी कल्याणी अंपळकर, माजी उपमहापौर तथा नगरसेविका, प्रभाग क्रमांक 11 मध्ये मार्केट यार्डच्या मागच्या बाजूला भागवत भाऊ चितळकर, कामगार मोर्चाचे कामगार आघाडीचे अध्यक्ष, त्यांनी स्वतः त्यांच्या घरावरील केबल टाकायची होती म्हणून MSEBला एक कंप्लेंट केलेली होती। कंप्लेंट केल्यानंतरही काम न झाल्यामुळे त्यांनी जोशी साहेबांना पुन्हा येऊन भेट घेतली। अशी 2-4दा भेट झाल्यानंतर साधारण 1-2 महिना उलटल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या कानावर घातलं। जिल्हाध्यक्षांनी स्वतःच्या लेटर पॅडवर त्यांना एक विनंती केली। त्यानंतर माजी संरक्षण मंत्री तसेच खासदार आपले सुभाषबाबा भामरे साहेब यांनी सुद्धा त्यांच्या लेटर पॅडवर त्यांना विनंती केली हे काम करण्यासाठी। आपल्या आमदार साहेबांनी, अनुभव यांनी सुद्धा त्यांना विनंती केली। एवढ्या विनंती झाल्यानंतर सुद्धा आज 5 महिने त्या गोष्टीला उलटले। 5 महिने झाल्यानंतरही ते काम झालेलं नाही। हे तर झालं आपले भाजप पदाधिकाऱ्यांचं, परंतु धुळे शहरातील असे बिचारे अनेक गोरगरीब, अनेक बिचारे लोक असे आहेत की त्यांच्या घरचे अशा बऱ्याच समस्या आहेत की ते MSEB मध्ये येऊन टाकतात। MSEBचा एकही अधिकारी त्यांना दुजोरा देत नाही, व्यवस्थित उत्तर देत नाही, त्यांना वारंवार चक्र घालायला लावतात, त्यांना फक्त पैशाची अपेक्षा असते। भागवत भाऊ चितळकर यांना सुद्धा या जोशी साहेबांनी पैशाची मागणी केली होती, परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाही आहे। ते समोरासमोर म्हटलेले होते, त्यामुळे त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाही आहे। कॉल रेकॉर्ड असता तो आम्ही दाखवला असता, परंतु त्यांनी समोरासमोर बोलून त्यांना सांगितलं। अशाच प्रकारे मी वार्डाची नगरसेविका असल्यामुळे बऱ्याच प्रकारचे लोक माझ्याकडे येतात, धुळ्यातले कानेकोपऱ्याचे लोक माझ्याकडे येतात की ताई आमचं मीटर खराब झालं, साहेबांनी असं सांगितलं होतं की मीटर बदलावा, त्यातलं जर काही फॉल्टी असेल अर्ध बिल आम्ही कमी करतो, तुम्ही फक्त अर्धच भरा। सांगितल्यानंतरही 4
4-4 महिने 6-6 महिने त्यांना चक्र घालावं लागतं. आज जी घटना झालेली आहे याच कारणावरनं आज आमचे सगळे पदाधिकारी आज आम्ही इथे आलेलो आहे आणि हे आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्रजी डंपळकर यांच्या मार्गदर्शनानुसारच हे सगळं आम्ही आज घडवून आणलेलं आहे. त्यांच्या कानावर घातलं, त्यांचं जर ऐकत नसेल, बीजेपीच्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचं, आमदारांचं, खासदारांचं यांचं जर ते ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेचं काय. म्हणून आज त्यांना जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि जोशी साहेबांची जी प्रकृती आहे ती आज बघितली. त्यांना कुठल्या फिटनेसच्या द्वारे या ऑफिसमध्ये रुजू केलेलं आहे हे आम्हाला प्रशासनाने याचं उत्तर द्यावं. आम्हाला हे उत्तर 8 दिवसाच्या आत अपेक्षित आहे. हे अपेक्षित उत्तर आम्हाला न मिळाल्यास आम्ही यापुढील मोठं आंदोलन छेडू. त्यांनी आम्हाला आश्वासन म्हणजे सांगितलं. आमची विनंती आहे की त्यांचं काम करावं. यापुढे जेवढेही म्हणजे साधारण नागरिक जरी तुमच्याकडे आले तर त्यांचं पूर्ण काम व्हावं आणि त्यांनी आम्हाला शाश्वती दिली की आजच्या आज आम्ही ते काम करतो. परंतु आमची एक अपेक्षा आहे की त्यांच्याकडून आम्हाला लेखी पुरावा पाहिजे की आज त्यांच्याकडे आम्ही आलो आणि त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या शूरवीर भारतीय सैनिकांच्या अतुलनीय पराक्रमाला वंदन करण्यासाठी मातृशक्ती परिवार आणि भाजप महिला मोर्चा धुळे शहरतर्फे गुरुवारी दुपारी शहरातून सिंदूर रॅली काढण्यात आली. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या शूरवीर भारतीय सैनिकांच्या अतुलनीय पराक्रमाला वंदन करण्यासाठी भाजप महिला मोर्चा धुळे शहरतर्फे गुरुवारी दुपारी सिंदूर रॅली काढण्यात आली. देशभक्तीचे विराट दर्शन घडवण्यासाठी सर्व मातृशक्तींनी सिंदूर रॅलीमध्ये लाल रंगाची साडी परिधान करून तसेच एकमेकाला सिंदूर लावून भारत मातेचा जयघोष करत उत्साहात रॅली काढली. सदर रॅलीची सुरुवात टावर गार्डन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सदर रॅली मोठ्या पुलावरून अंडाकृती बगीचा येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली समाप्त करण्यात आली. सदर रॅलीचे नियोजन भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाट यांनी केले होते. सदर सिंदूर रॅलीत माजी महापौर जयश्री आयराव, प्रतिभा चौधरी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, अल्फा अग्रवाल, सुनीता सोनार, मोहिनी दात्रक, उमा सोनार, आरती पवार, निशा चौबे, भारती आयराव, वंदना सूर्यवंशी, स्नेहल जाधव, रोहिणी चव्हाण, प्रमिला जाधव, संगीता चौधरी, रंजना पाटील, योगिता बागुल, छाया पाटील, संगीता राजपूत, सुवर्णा पाटील, शीला वाडांगे, सरिता सोनवणे, उषा माकडे, छाया गुरव, हर्षदा महाले, गौरी कोळवले, अश्विनी सोनार, प्राजक्ता बागुल, मनीषा काळे यांच्यासह समस्त मातृशक्ती परिवार आणि भाजप महिला मोर्चा धुळे शहर तसेच राष्ट्रभक्त व राष्ट्रप्रेमी धुळेकर माता भगिनी सहभागी झाले होते. पहलगाम इथे आपले निष्पाप असे जे पर्यटक गेलेले होते त्यांच्यावर जो पाकिस्तानने भ्याड हल्ला केलेला होता त्याला प्रत्युत्तर देताना आपल्या भारतीय सैन्याने जे शौर्य दाखवलेले आहे ते खरंच आज प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाची बाब आहे की त्यांच्या घरात जाऊन आपल्या भारतीय सैन्याने त्यांना मुंहतोड जबाब दिलेला आहे. तसेच नरेंद्र मोदी साहेबांचेही खूप खूप म्हणजे कौतुक करा असे वाटते. आपले देशाचे जे सर्वांचे लाडके पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब, त्यांनी ह्या जे आपण ऑपरेशन सिंदूर हे जे नाव त्यांनी दिलं तर मला खरोखर माझ्या सगळ्या महिला भगिनींकडून त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी ज्या महिलांविषयी ज्या भावना आहेत त्या किती त्यांच्या म्हणजे भगिनींविषयी काय भावना आहेत त्यांचं ते सिंदूर नाव देऊन त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. तसेच जे आपले म्हणजे काही उदाहरण अशा होते की आज लग्न झालेलं आहे आणि उद्या त्यांची सत्यनारायणाची पूजा असताना हे आपल्या जळगाव जिल्ह्यातीलच उदाहरण आहे. तर ते सैनिकसुद्धा देशासाठी लगेच युद्धासाठी तयार झाले आणि ते बॉर्डरवर गेलेले आहेत. अशा सर्व शूरवीर सैनिकांसाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे महानगराच्या वतीने सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी एक सिंदूर यात्रा इथे आयोजित केलेली होती. ह्या यात्रेला आमचे सन्माननीय आमदार अनुभाई अग्रवाल तसेच आमचे जिल्हाध्यक्ष माननीय रवींद्र भाऊ अंपळकर, आमचे माजी खासदार सुभाष फुले तसेच आमच्या प्रदेशाच्या उपाध्यक्ष जयश्री आयराव यांच्या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आमच्या महापौर प्रतिभा चौधरी अग्रवाल यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. उपमहापौर सौ कल्याणीताई अंपळकर यांचे आम्हाला विशेष सहकार्य इथे लाभलेले आहे आणि आज आम्ही
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर राबवून बदला घेतला. भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी शिंदखेडा तालुका शिवसेनेतर्फे 511 फूट लांब भव्य तिरंगा हातात घेऊन शहरातून विजय तिरंगा रॅली काढण्यात आली. भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी शिवसेना शिंदखेडा तालुक्याच्या वतीने 511 फूट लांब भव्य तिरंगा हातात घेऊन विजय तिरंगा रॅली शहरातून काढण्यात आली. या रॅलीने संपूर्ण शिंदखेडा शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले होते. माळेवाडा येथील मारुती मंदिरापासून घोषणाबाजी करत रॅलीला प्रारंभ झाला. देशभक्तीपर गाण्यांच्या निनादात 511 फूट लांब भव्य तिरंगा हातात घेऊन शेकडो नागरिकांनी शहरातून मिरवणूक काढली. निवृत्त सैनिक, शिवसैनिक, ज्येष्ठ नागरिक, वारकरी, बचत गट, अंगणवाडी सेविका, युवक युवती, महिला अशा विविध घटकांचा मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभाग होता. रॅली बाजारपेठ मार्गे गांधी चौकात पोहोचल्यावर रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत शिवसेनेचे धुळे महानगर प्रमुख संजय वाले, तालुका प्रमुख अनिल जगताप, भटक्या विमुक्त सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय कुसळकर, दीपक बडगुजर, शेखर बडगुजर, रवी शिंदे, भूषण पाटील, सोनू वाघ, महेंद्र वाडिले, सुनील पाटील, नरेंद्र पाटील, हर्षल महाजन, भरत महाले, दीपक देशमुख, रोहित देशमुख, गोकुळ माळी, कृष्णकांत जाधव, वासुदेव माळी, वैभव माळी, सागर माळी, गणेश माळी, रावसाहेब पाटील, गिरीश माळी, विजय माळी, निलेश माळी, निलेश महाले, विकास कोळी, ललित इशी, कुणाल माळी, प्रशांत जाधव, महेंद्र माळी, किशोर माळी, रत्ना गुरव, वंदना मराठे, वच्छला माळी, शोभा माळी, लता पाटील, प्रमिला पाटील, कमल जाधव, अक्का शेवाळे, निंबा बेडसे, नाना मोहिते, हिम्मत सोनवणे, नथू साळुंके, मनोहर ठाकरे, विठ्ठल नेरे, सरला भोई, कोकिळा रौंदळ, खेमराज पवार, सावकार आहिरे, राजेंद्र पवार, शांतीलाल पाटील, लुका मराठे, भालेराव पवार, गंगाराम पाटील, राजेंद्र वाघ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानुसार उत्तर महाराष्ट्रात 21 मे 2025 रोजी विजय तिरंगा रॅलीचं आयोजन करण्याबाबतचे सूचना होत्या. त्यानुसार आज शिंदखेडा शिवसेना तालुक्याच्या वतीनं आज अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीची ही तिरंगा रॅली या ठिकाणी आपण सुरू केली. की माळीवाडा या ठिकाणचं सावता महाराज मंदिर आहे त्या ठिकाणी सुरुवात झाली. त्यानंतर आपलं भगवी चौफुली हे छत्रपती शिवाजी महाराज चौक हे गांधी चौक मारुती मंदिरपर्यंतची ही रॅली अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीची रॅली होती. या रॅलीतून देशाच्या संरक्षणासाठी जे जवान आहेत त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि आता जो काही भारताने पाकिस्तानवर जो विजय मिळवला त्याचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या तालुक्यातले सर्व शिवसैनिक, त्याचबरोबर नागरिक बंधू बहिणी, विविध क्षेत्रातले सर्व मान्यवर, त्याचबरोबर भारतीय सैन्यातले माजी सैनिक जवान हे आणि वारकरी मंडळ सर्व या रॅलीमध्ये सामील झाले. अतिशय सुंदर अशा पद्धतीची रॅली या ठिकाणी आम्ही संपन्न करून या शिंदखेडावासियांना देशप्रेमीचं एक दर्शन घडवलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्व गायत्री परिवाराच्या वतीने त्रिवेणी संगम उपलब्धीनिमित्त काढण्यात आलेल्या मंगळज्योती कलश रथयात्रेचे धुळ्यात गुरुवारी दुपारी आगमन झाले. शहरातील अग्रसेन महाराज चौकात कलश यात्रेचे स्वागत करीत शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. विश्व गायत्री परिवाराच्या वतीने त्रिवेणी संगम उपलब्धी निमित्ताने काढण्यात आलेल्या मंगलज्योती कलश यात्रेचे गुरुवारी दुपारी धुळे शहरात आगमन झाले. शहरातील मालेगाव रोडवरील अग्रसेन चौक येथे कलश यात्रेचे स्वागत करीत शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी गायत्री मंत्राच्या गहन साधनेला 100 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त नागरिकांना या दिव्य अखंड दीपकाचे दर्शन करता यावे म्हणून हा अखंड दीप पूर्ण भारतात भ्रमण करण्यासाठी ही मंगल ज्योती कलश यात्रा काढण्यात आली आहे. सदर मंगल कलश यात्रेचे धुळे शहरात गुरुवारी दुपारी आगमन झाले. त्यानिमित्त शहरातील अग्रसेन महाराज चौक येथे कलश यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीचा समारोप गायत्री प्रज्ञापीठ येथे सायंकाळी करण्यात आला. यावेळी सुधाकर बेंद्रे यांच्यासह गायत्री परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर आज ही जी आपण यात्रा इथं आलेली आहे गायत्री शांतिपूर हरिद्वार तिथून ही यात्रा निघाली. संपूर्ण भारतभरीचं भ्रमण होतं आहे आणि त्या ज्योती कलश यात्रा आणि त्या याच्यातूनच महाराष्ट्रामध्ये जे आलेले महाराष्ट्रातल्या आपल्या जिल्ह्यात तिने वालखेड्याला प्रवेश केला आणि त्याच्यावरून आपल्या 24 तारखेपर्यंत ती आपल्या या जिल्ह्यात राहणार आहे आणि 24 तारखेला आपण नंतर त्यांना आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये निरोप देणार आहोत. तर ही यात्रा कशासाठी आहे तर 1926मध्ये गुरुदेवांनी आमचे संस्थापक जे राजाराम श्रीरामजी शर्मा यांनी तिथं एक अखंड दीप पेटवला होता आणि तो अखंड दीप म्हणजे 100 वर्ष होता पुढच्या वर्षी 100 वर्ष होते तर त्याची शताब्दी अखंड दीपाची त्यावेळेस आजपर्यंत तो भिजला नाही तो दिला नाही आणि त्यांनी त्याची काळजी घेत आहे. तसंच त्या दिवसापासून गायत्री मंत्राचा
गायत्री पर्व जप सुरू झालं त्यावेळेस आपण 100 वर्ष झाले आजपर्यंत अखंडपणे ते गायत्री मंत्राचा जप सुरू आहे. पाळीपाळीने लोक बसतात 2-2 तास 3-3 तास आणि 100 वर्ष त्याला बसली होती आणि त्या निमित्तानं ही शताब्दी निमित्तानं ही यात्रा संपूर्ण भारतात फिरते. त्याचा उद्देश एकच आहे की गायत्री परिवाराचं जे धोरण आहे की बस अगोदर आपण स्वतः सुधरा म्हणजे जग सुधरेल. हा आम्ही बदलू तर जग बदलेल. आपण दुसऱ्यांकडनं अपेक्षा करतो की त्यांनी असं वागलं पाहिजे तो सुधारला पाहिजे पण आपण स्वतःमध्ये कधी डोकावत नाही आणि म्हणून सगळ्या जगाला भारताला हे सगळं सांगायचं आहे की आपण आधी सुधरा. हम सुधरेंगे तो युग सुधरेगा, हम बदलेंगे तो युग बदलेगा. त्याचं खाली बोलते रहेंगे कुछ होने वाला नाही. आणि असा उदात्त ध्येय तो घेऊन देशासाठी जनतेसाठी आणि संपूर्ण जगाच्या शांततेसाठी हे गायत्री पर्वाचं हे मिशन चालू आहे. आणि जवळजवळ 72 करोड लोक या जगामध्ये या गायत्री पर्वाचे साधक फॉलोअर्स आहेत. आणि अत्यंत चांगली संकल्पना घेऊन आमचे गुरुदेव त्या काळात इथं उतरले आणि आजपर्यंत जे काही चांगल्या गोष्टी होत असतील तर केवळ ह्या गायत्री परिवाराच्या ह्या चांगल्या याच्या ज्या सप्तक्रांती आमच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये शिक्षण असेल, व्यसनमुक्ती असेल, असे बरेच वृक्ष लागवड असेल असे सगळे चांगले कार्यक्रम या गायत्री परिवाराच्या माध्यमातून आयोजित केले जातात. आणि त्याचं नुसतं आयोजन करून थांबत नाही तर त्याचं वृद्धी कशी होईल तो बघत असतो आणि त्याचे दृश्य परिणाम जोपर्यंत दिसत तोपर्यंत आम्ही काम ते करत असतो. आणि त्याच्या प्रचाराप्रसाराकरता ही यात्रा संपूर्ण भारतभर फिरते, गावोगावी फिरते. आणि त्याचा उद्देश असतो की लोकांमध्ये जागृती चांगले आणि देवत्व आमची संकल्पना आहे की व्यक्तीमध्ये निर्माणमधून परमेश्वर, प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वर आहे आणि व्यक्तीचं रूपांतर परमेश्वरामध्ये झालं पाहिजे, ते लोकांना दिसलं पाहिजे. म्हणजे एक चांगला हेतू ठेवून हे सगळं आपण करतो आहोत. गायत्री परिवार करते आहे आणि म्हणून ह्या यात्रा सुरू केलेली आहे. आणि त्याला संपूर्ण जगभरातून भारतातून व्यवस्थित प्रतिसाद मिळतो आहे. आणि आपल्यासारखे पत्रकार मंडळी याला त्या निमित्तानं या ठिकाणाहून इथून मोटरसायकल रॅली निघणार आहे. आग्रा रोडवरून ही मोटरसायकल रॅली आपल्या मोठ्या पुलावर गांधी पुतळा मोठा पूल आणि तिथून मोतीवाड्यामधून आपल्या गायत्री प्रज्ञापीठाच्या तिथं जाणार आहे. तिथं विसर्जन होईल. संध्याकाळी त्या ठिकाणी दीप यज्ञाचा मोठा कार्यक्रम आहे. आणि अशा पद्धतीने हा आजचा कार्यक्रम आहे. अजून 2 दिवस ही यात्रा आपल्या धुळे जिल्ह्यात राहणार आणि शेवटी साखरेला आपण तिला निरोप देणार आहे. नंदुरबारचे लोक तिला घेऊन जातील. साक्री तालुक्यातील सामोडे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने संतप्त महिलांतर्फे विविध भांडी हातात घेऊन सामोडा चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन चोफेर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. साक्री तालुक्यातील सामोडे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने संतप्त महिलांतर्फे शुक्रवारी सकाळी 10 वाजता विविध भांडी हातात घेऊन सामोडा चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन चौफेर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सामोडे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत त्याची दखल घेत नसल्यामुळे संतप्त महिलांतर्फे सामोडा चौफुली येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक विस्कळीत जाऊन चौफेर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे 1 ते 1.5 तास सदरचे आंदोलन सुरू होते. शेवटी आज टँकरने पाणी पुरवठा केला जाईल व उद्यापासून नियमित पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन सामोडे ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक बारोड यांनी दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पिंपळनेर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. आमची समस्या ही की आम्हाला ना आमच्या वड्डरवाडीमध्ये गोडेमाळ वड्डरवाडी आणि आम्हाला पाणी भेटत नाही. 12 दिवस आमच्या नळांना पाणी राहत नाही आणि पाणी आलं ते बी फक्त जे मोटरी आता तिकडे जाता 1-1 तास नळांना पाणी येते. मोटर लावून सुद्धा पाणी भेटत नाहीये. तर आमचे बाया इतके त्रस्त आहेत. बिचाऱ्या कामाला जातात त्यांना पाणी भेटत नाहीये. त्या बिचाऱ्या 8-8 दिवस बिगर पाणीचे बसलेले राहतात. स्वयंपाक करायला पाणी नाही, त्यांना आंघोळ करायला पाणी नाही. त्या बिचाऱ्या कसं काय आपलं जीवन निर्वहन करतील. आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणीची समस्या आहे आमची. कारण आमच्या घरात लग्न आहे, कार्य आहे, आमचे पाहुणे मंडळी येतील ते आम्हाला नावं ठेवतात. आम्हाला चांगलं वाटत नाही. सर्व आम्हाला म्हणतात तुमचं सर्व राहून आणि तुमच्या इथं पाणी नाही. पाण्याशिवाय आमची खूप फजित आहे, खूप बेइज्जती पण होऊन राहिली. आमच्या पोरांचे लग्न कार्य, मुलींचे लग्न कसं काय काढायचं सर्वात मोठी समस्या आमची. आणि आमच्या ग्रामपंचायतवाल्यांना सांगायला जाव ते म्हणता म्हणे विहिरीत पाणी नाही. 12 दिवस आमच्या इथं पाणी तुमच्या इथं येणार नाही म्हणे असं. आणि पाणी बिगर कसं काय आम्ही हे करायचं आम्हाला खूप. आणि ते दूषित पाणी 12 दिवसाचं पाणी दूषित होऊन जाते. पोरं पितात त्यांना डायरिया, मलेरिया, डेंगू सर्व आजार होऊन राहिले.
आमचे कसं बी करून आमच्या पाण्याची समस्या आम्हाला आमचं हे करा, निदान एक दिवस आडे तरी आम्हाला पाणी भेटायला पाहिजे. आमची एवढी समस्या मान्य करा. आम्ही खूप त्रस्त आहेत. घरात मुलीचे लग्न आहे, घरामध्ये पाणी नाही आहे. पाहुणे येणारे कसं करायचं खूप टेन्शन येऊन गेलेले आहे दादा. मुलीवाले आहेत, आम्हाला सर्व नावं ठेवणार आहेत. आमचे सर्वात बिकट म्हणजे पाण्याची समस्या होऊन गेलेली आहे. त्याची आम्हाला सहकार्य करावं ही विनंती. आम्ही खूप त्रस्त आहेत पाणीशिवाय. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. नवीन कोटिंग केबल टाकण्याचे काम 5 महिन्यांपासून प्रलंबित असल्याने माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल. कार्यकारी अभियंत्यांना काळे फासण्याचा प्रयत्न. ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या शूरवीर भारतीय सैनिकांच्या अतुलनीय पराक्रमाला वंदन करण्यासाठी भाजप महिला मोर्चा धुळे शहरतर्फे शहरातून काढण्यात आली सिंदूर रॅली. भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी शिंदखेडा तालुका शिवसेनेतर्फे 511 फूट लांब भव्य तिरंगा हातात घेऊन काढण्यात आली विजय तिरंगा रॅली. मंगलज्योती कलश रथयात्रेचे धुळ्यात स्वागत करीत शहरातून काढण्यात आली दुचाकी रॅली. आणि भीषण पाणी टंचाईच्या विरोधात संतप्त महिलांतर्फे विविध भांडी हातात घेऊन सामोडा चौफुली येथे करण्यात आले रास्ता रोको आंदोलन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.